यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। रामाला नाकारणाऱ्यांसोबत मांडीला मांडी लावून बसलेत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। ठाकरेंसोबतही एक मंथरा। फडणवीसांनी राऊतांवर टीका केलेली आहे। त्यांनी ठाकरेंवर बोट ठेवलंय। मंथरेचं ऐकलं की काय होतं हे रामायणात सांगितल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर निशाणा साधला। फडणवीस हे शूर्पणखेच्या भूमिकेत शिरलेले आहेत। ते अनेक मायावी रूपं घेत आहेत आणि महाराष्ट्राला गुमराह करतायत। पण शेवटी नाशिकला शिवसेनेचं महाशिबिर आणि अधिवेशन होत आहे ते यासाठीच होत आहे की आम्हाला या शूर्पणखेचं नाकच कापायचं आहे 2024 साली। ज्या लोकांनी कोठारी बंधूंना त्या ठिकाणी थाराशाहीद केलं, शहीद केलं, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत। ज्यांनी रामाला नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत। अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला। पण त्यांची चूक नाहीये। रामायणात देखील मंथरेचं ऐकलं की काय होतं हे रामायणाने सांगितलं। उद्धव ठाकरेंसोबत एक मंथरा आहे। त्यामुळे त्यांची अवस्था काय होणार। बरं तिकडे तर राजा दशरथ तरी होते, इथे तर तुम्ही मंथरा सोबत ठेवली आहे। काय तुमचं होईल